हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवते आहे पॅनकेक. तर त्याच्यासाठी मी इथे एक अंड घेतलं आहे फोडून. जास्त नाही बनवते म्हणून मी एकच अंड घेतलेलं आहे. तर आता हे आपण फेटून घेऊया. तर त्याच्या अगोदर मी याच्यामध्ये पिठी साखर ॲड करते. तर पाववाटी मी पिठी साखर घेतलेली आहे, थोडी थोडी घालून मिक्स करून घेते आणि अंड पण चांगलं फेटलं जाईल साखरेबरोबर. तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगोदर. अंडा आणि साखर इथे मी फेटून घेतलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालूया. मी इथे मैदा नाही वापरत आहे, गव्हाचं पीठ वापरते आहे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामधलं थोडंसं ठेवलं आहे मी बाजूला, जर आपल्याला लागलं तर नंतर घालूया. आता इथे मी घातलं आहे 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालते आणि हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे मी अगोदर मिक्स करून घेते आणि वाटलं तर आपण नंतर ते थोडंसं पीठ ठेवलं आहे ते पण घालूया. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध पण लागणार आहे. तर हे मिश्रण अगोदर मी मिक्स करून घेते. आणि इथे थोडंसं पीठ ठेवलेलं ते पण मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया. तर इथे मी थोडंसं आता दूध घालणार आहे कारण हे मिश्रण घट्ट झालं आहे जास्त. तर आपण आता इथे दूध घालून घेऊया. तर इथे पाववाटी मी दूध घेतलेलं आहे, तर थोडं थोडं दूध घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. व्यवस्थित मी मिक्स करून ठेवलं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स घालूया, म्हणजे अंड्याचा जास्त स्मेल नाही येत त्याला, मग व्हॅनिलाची टेस्ट येते थोडीशी. तर म्हणून व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि एक 10-15 मिनटं आपल्याला हे झाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. नंतर मग आपण याचे पॅनकेक बनवायला घेऊया. तर हे बघा, मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण पॅनकेक बनवायला घेऊया. तर इथे मी डोसा पॅन पण गरम करून घेतला आहे आणि त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, त्याला बबल्स आलेले आहेत आणि छान खालून आपलं पॅनकेक जो आहे तो तयार होत आला आहे. तर अजून थोडेसे त्याचे वरची बबल्स अजून थोडेसे आले की नंतर मग आपण परतून घ्यायचं आहे. थोडासा सेट झाला एका साईडने की नंतर परतून दुसऱ्या साईडने पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता कसा अलगद उचलतो आहे आणि छान सेट झालेला आहे. तर आपण परतवून घेऊया आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडने पण 1-2 सेकंदासाठी फ्राय करून घेतलं आहे आणि बघा सुटलेलं आहे व्यवस्थित आणि किती छान आपलं पॅनकेक तयार झालं आहे. तर अशाच प्रकारे आपण सगळे पॅनकेक जे आहेत ते बनवून घेऊया अगोदर. इथे बघू शकता तुम्ही आता किती सॉफ्ट आणि छान असे आपले पॅनकेक तयार झालेले आहेत. हे तुम्ही चॉकलेट सॉस बरोबर सर्व करू शकता. खूप छान लागतात टेस्टला आणि अगदी सॉफ्ट झालेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.